फार पूर्वी म्हणे पेरणीसाठी जनावरांचा उपयोग करत नसत. माणसेच शेतीच्या पेरणीपासून मशागतीपर्यंत सर्व कामं स्वतः करत असत. तर एकदा झाले काय, पृथ्वीवरती इतका भयंकर दुष्काळ पडला होता की सर्व धान्य खाऊन टाकण्यात आले. बियाणांकरिता काही अन्न शिल्लक न ठेवता बरीच माणसे त्राही त्राही करून मृत्युमुखी पडली. तेव्हा महादेवांनी जिवंत असलेल्या काही माणसांवरती म्हणजेच कुणबींवरती दया केली आणि त्यांना पेरणीसाठी काही धान्य दिलं. तो कुणबी प्रयत्न करून पेरणी करण्यासाठी गेला, पण भुकेने तो इतका व्याकुळ आणि अशक्त झाला होता की जमीन नांगरणे त्याच्या एकट्यानं अशक्य झाले. त्या कुणब्यानं परत महादेवांचा धावा केला व आणखी मदत करण्याची याचना केली. आणि मग महादेव नंदीवर बसून प्रकट झाले. कुणब्याचं गाऱ्हाणं ऐकून त्यांनी नंदीला त्या कुणब्याची मदत करण्याचं फरमान सोडलं. जोपर्यंत महादेव उपस्थित होते तोपर्यंत नंदीनं व्यवस्थित काम केलं आणि जसे महादेव निघून गेले तसे नंदीनं ठिय्या मांडला. कुणबीने परत असहाय्य होऊन महादेवांकडे तक्रार केली आणि मग महादेव क्रोधित झाले आणि नंदी बैलाच्या आचरणाचा क्रोध येऊन त्यांच्या घामाचा एक थेंब पृथ्वीवर पडला आणि ताबडतोब त्यातून एक माणूस प्रकट झाला. त्यानं महादेवांना नम्रपणे विचारले, काय आज्ञा आहे? तेव्हा महादेवांनी त्याला नंदीला काबूत करण्याचे आदेश दिले. त्या प्रकट झालेल्या व्यक्तीनं लगेच नंदीचे खच्चीकरण केले आणि मग त्यानंतर नंदीचे चांगले आणि शांतपणे काम केले. तेव्हापासून कुणबी पेरणीसाठी बैल वापरत आहेत आणि त्या प्रकट झालेल्या मनुष्याचे वंशज पुढे मांग म्हणून राहू लागले. नंदीचे मांगाने खच्चीकरण केले म्हणून नंदीने मांगाला वेदनेच्या भरामध्ये शाप दिला. त्याच्या वंशात कोणालाही शेती करूनही त्यापासून काही लाभ मिळणार नाही. म्हणून मांगांमध्ये एक म्हण प्रचलित झाली, केली शेती झाली माती. तसं मी जातींच्या उत्पत्तीच्या भाकड कथांवरती विश्वास ठेवत नाही, पण रॉबर्ट रसेल या ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यानं 18व्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिलेल्या द ट्राईब्स अँड द कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्स ऑफ इंडिया या पुस्तकात त्याला श्री अच्युत सीताराम साठे या व्यक्तीनं मांग जातीच्या उत्पत्तीची जी कहाणी सांगितली होती ती अशी दिलेली होती. ही फक्त भाकड कथा असू शकते, पण ती इथे उत्पत्तीची कथा म्हणून तुम्हाला सांगितली. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही, याची नोंद घ्यावी. कल्पना करा, एक काळ असा होता जेव्हा गावांची ओळख फक्त राजे सरदारांनी नाही तर त्या गावाला जिवंत ठेवणाऱ्या लोकांनी ठरवली जायची. आणि त्या लोकांमध्ये एक समाज होता, मेहनती, धाडसी आणि कलेचा वारसा जपणारा. तो म्हणजे मांग समाज. मांग किंवा मातंग हा प्रामुख्यानं महाराष्ट्रासहित भारतात आढळणारा अनुसूचित जातीत समाविष्ट असलेला एक समाज आहे. खूप वर्षापूर्वी भारत देशातील गावांची रचना आजसारखी नव्हती. प्रत्येक गाव स्वतःमध्ये एक छोटं राज्य होतं. त्या गावात वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे समाज होते आणि त्यात मांग समाजाची भूमिका खूप महत्त्वाची होती. मांग लोक फक्त एक काम करत नव्हते, ते बहुउपयोगी होते. गावात कुठेही एखादी बातमी पोचवायची असेल, संकटाची सूचना द्यायची असेल किंवा एखादा कार्यक्रम साजरा करायचा असेल, मांग समाज नेहमी पुढे असायचा. त्यांच्या हातात असायचा ढोल आणि त्या ढोलाच्या आवाजाने संपूर्ण गाव जागं व्हायचं. सण असो, युद्धाची चाहूल असो किंवा एखादी महत्त्वाची घोषणा, मांग समाजच ती बातमी लोकांपर्यंत पोचवत असे. फक्त इतकंच नाही, काही ठिकाणी मांग लोकांना गावाचे रक्षक मानलं जायचं. रात्री गस्त घालणं, धोका ओळखणं ही त्यांची जबाबदारी होती. यातील दुसरा मुद्दा म्हणजे युद्धातील भूमिका. आता आपण त्यांची युद्धातील भूमिका जाणून घेणार आहोत. लोककथांनुसार मांग समाजाचे लोक पूर्वी युद्धामध्ये सिंहासन रक्षण, किल्ल्याचे रक्षण आणि भेताल विभागातील कामासाठी नियुक्त केले जात. काही भागात त्यांना सैनिक जाती म्हणून संबोधले जात असे. विशेषतः मराठा साम्राज्याच्या काळात त्यांनी विविध लष्करी कामांमध्ये सहभाग घेतला होता. आता आपण मांग समाजाचा पारंपरिक व्यवसाय बघणार आहोत. मांग समाजाचा मुख्य व्यवसाय दोरखंड बनवणे, वाद्य वाजवणे, गावातील विविध सेवा देणे आणि अंगमेहनतीची कामे करणे असा होता. अनेक गावांमध्ये मांग समाजाला वेशीवरती पहारा देण्याचं काम सोपवलं जाई. या कारणामुळे त्यांना सेवक जाती म्हणून ओळखलं जाई.
दोरखंड तयार करणे, दोर बनवणे म्हणजे ते फक्त कलाकार नव्हते, ते संरक्षकही होते. पण काळ बदलत गेला. समाजात हळूहळू वर्णव्यवस्था कडक होत गेली. ज्यांनी गावासाठी इतकं केलं त्यांनाच हळूहळू खालच्या स्तरावरती ढकललं गेलं. त्यांना अस्पृश्य मानलं जाऊ लागलं. त्यांच्या कामाची किंमत कमी झाली आणि समाजात त्यांना दुय्यम स्थान दिलं गेलं. हीच त्या समाजाची खरी शोकांतिका होती. पण इतिहास इथेच थांबत नाही. मांग समाजानं कधीही आपली ओळख सोडली नाही. त्यांनी आपली कला जपली, ढोल ताशा जपले आणि परंपरा जिवंत ठेवल्या. या जाती समूहाला बहिष्कृत मानले गेले होते. या समूहाची माणसे प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्यात राहतात. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात मांग जात समूहाची लोकसंख्या 24.88 लाख होती. मातंग जातीला भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जातीत समाविष्ट केलेले आहे. भारतातील 11 राज्यांमध्ये मातंग समाजाला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट केले आहे. मातंग समाज हा मूळचा क्षत्रिय, रांगडा, आक्रमक, तरीही प्रामाणिक तसेच गावाचं संरक्षण करता समाज होता. या समाजाचा मूळ पुरुष हा जांब ऋषी मानला जातो. या समाजात गुरुपरंपरा असून मातंग ऋषी, श्री मांगवीर बाबा, महालक्ष्मी माता हे या समाजाचे कुलदैवत आहेत. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे, घरे, चौक्यांचे पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदाराची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. त्या काळात मातंगाच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात. यात शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरनं रायगडावरती तोफ चढवणारे सर्जेराव मांग व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकरांना भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्तकराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी जातीनं येल्या मांग होते. शिवाजीकालीन बखरीत व पोवाड्यात यांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांनी मातंग, रामोशी अशा आक्रमक जातींना गुन्हेगारी ठरवले. त्यांना गावातून तडीपार केले. त्यांच्यावरती खोटे आरोप ठेवले. तेव्हा मातंगांनी इंग्रजांच्या विरोधात गावागावातून संघर्ष केला. मातंग समाजातील लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालिमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालवणे, लाठ्याकाठ्या चालवणे याचे प्रशिक्षण देणे अनेक शूरवीर या क्रांतिवीरांच्या तालमीतून तयार झाले होते. मातंग हे 12 बलुतेदारांपैकी एक समजले जात. केतकीपासून दोरखंड बनवणे हा मातंगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज झाडू बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात हे व्यवसाय बंद पडून मातंगांचे रोजगारात रूपांतर झाले. गावातील शुभप्रसंगी मिरवणुकांमध्ये मातंगांनी हलगी वाजवण्याची प्रथा होती. मातंग म्हणजे गावाचे वाजंत्री होते. कुणब्याच्या घरी दानं आणि मांगा घरी गाणं अशी एक म्हण होती. आज 21व्या शतकात ही हलगी न प्रतिष्ठा मिळाली आहे. मातंग समाज त्यांचा दोरखंड तयार करणं, झाडू तयार करणं इत्यादी परंपरागत व्यवसायापासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे. परंपरागत शेतजमीन असलेली मातंग लोक आपली शेती सांभाळत आहेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे. एकेकाळी रांगडा आणि बेडर असलेला हा समाज 21व्या शतकात इतर क्षेत्रांमध्येही आपले रांगडेपण सिद्ध करीत आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये मातंग समाज हा लोकसंख्येने महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे. सन 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात मातंगांची लोकसंख्या इतकी होती. मातंग लोक महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळतात. मांग जातीत 15 पोटजाती आहेत. त्या अशा मातंग, मादिंग, दानखनी, मांग, उचले, कक्करकाढे, खानदेशी, गारुडी, घोडके, डफळे, दखणे, पिंढारी, मदारी, मांगेला, वराडे. ब्राह्मण प्रधान वर्णव्यवस्थेनं जेव्हा बौद्ध धर्माची जागा घेतली तेव्हा अनेक बौद्ध जनसमूहांना शूद्र किंवा अवर्ण म्हणून समाजाच्या तळात ढकलण्यात आले. मांग समाजालाही त्याच प्रक्रियेत अस्पृश्य ठरवण्यात आले. हे मांग समाजाचे परंपरागत कौशल्य होते. नारळाच्या सुकलेल्या झावळ्या, कडबा, तंतू यांच्यापासून मजबूत दोर तयार करून ते वाणिज्य आणि शेती क्षेत्रात वापरले जात. वाद्य वाजवणे आणि धार्मिक भूमिका ताशा, ढोल, शंख, झांज
या पारंपरिक वाद्यांच्या वादनात मांग समाज निपुण होता. गावोगावी होणाऱ्या उत्सवांमध्ये यात्रा, देवी देवतेंच्या पूजेमध्ये मांग समाजाचा सहभाग आवश्यक असे. त्यांच्या परंपरेतील काही वर्ग, उदाहरणार्थ वाघ्या मुरळी, विशिष्ट धार्मिक सेवा देत असत. सेवा, कार्य, निम्न दर्जाचे काम, ब्राह्मणी व्यवस्थेचे मांग समाजाला सेवक, शूद्र किंवा अवर्ण म्हणून हिणवले. त्यामुळे त्यांच्यावर अनेक प्रकारची सेवा, स्वच्छता आणि इतर समाजासाठी नीच समजली जाणारी कामे लादण्यात आली. धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख. मांग समाजाच्या धार्मिक अस्थांमध्ये विविधता दिसते. जरी बहुसंख्य मांग समाज हिंदू धर्माचा भाग मानला जात असला तरी त्यामध्ये बौद्धनाथ, कानड्या, वाघ्या मुरळी आणि लोकदेवतांचे पूजन प्रचलित आहे. लोकदेवता आणि ग्रामदेवता. मांग समाज अनेक ग्रामदेवतांचे जसे की जोगेश्वरी, खंडोबा, भैरव, यल्लम्मा आणि माराई यांचे पूजन करतो. धार्मिक विधींमध्ये वाद्यांच्या माध्यमातून सहभाग देणाऱ्या मांग बांधवाची भूमिका महत्त्वाची होती. नाथ संप्रदायाचा प्रभाव. मागासवर्गीय समुदायाचा मोठा सहभाग होता. या परंपरेतून आध्यात्मिक बळ आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य मांग समाजानं अनुभवलं. बौद्ध धर्माचा स्वीकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 1956 मध्ये अनेक मागासवर्गीय समाजांची बौद्ध धर्म स्वीकारला. मांग समाजातही अनेकांनी हा धर्म स्वीकारून आत्मसन्मानाचा मार्ग निवडला. बौद्ध धर्मातील समतेचे तत्वज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा मांग समाजासाठी नवा आदर्श ठरला. ब्रिटिश काळातील मांग समाज. ब्रिटिश सत्ता काळात मांग समाजाला फार मोठा अन्याय सहन करावा लागला. 1871 मध्ये ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट लागू केला, ज्यामध्ये मांग समाजाला गुन्हेगार समाज म्हणून वर्गीकृत करण्यात आलं. गुन्हेगारी जमात ठरवणे जाणे आणि मांग समाजावरती पोलिसांची नजर सतत राहू लागली. त्यांना गाव सोडून जाण्यापूर्वी परतल्यावरती पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागत असे. हे फार मोठे मानसिक आणि सामाजिक शोषण होते. सैन्यात सहभाग. तरी ब्रिटिश सैन्यात मांग समाजातील काही लोकांनी सहभाग घेतला. त्यांच्या शौर्य आणि निष्ठेमुळे काही ठिकाणी त्यांना विश्वासू म्हणून मान्यता मिळाली, परंतु सामाजिक स्तरात मात्र त्यांची प्रतिमा सुधारली नाही. स्वातंत्र्योत्तर काळ आणि बदल. भारतातील स्वातंत्र्यानंतर 1950 मध्ये भारतीय संविधान लागू झालं आणि सर्व नागरिकांना समान हक्क मिळाले. मांग समाजाला अनुसूचित जातींच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. आरक्षणाचा लाभ. शैक्षणिक व नोकरीत आरक्षणामुळे काही सामाजिक आणि आर्थिक प्रगतीची संधी उपलब्ध झाली. मांग समाजातील अनेक तरुण शिक्षण घेऊन शासकीय सेवेत दाखल झाले. सामाजिक चळवळीतील सहभाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मोठा प्रभाव मांग समाजावरती आहे. त्यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध लढा दिला आणि या लढ्यात मांग समाजही सहभागी झाला. बौद्ध धम्म दीक्षा आणि परिवर्तन. बौद्ध धम्म स्वीकारून मांग समाजानं आपली नवीन ओळख निर्माण केली. समाजातील समतेचे तत्वज्ञान आणि अन्यायाविरुद्ध उभारलेली बौद्धिक क्रांती हे मांग समाजाच्या आत्मसन्मानाचं प्रतीक बनलं. आता आपण मांग समाजातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांच्या योगदानाबद्दल बघूया. मांग समाजातून अनेक नामवंत व्यक्तींनी विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व सिद्ध केले आहे. यातील पहिलं नाव येतं शिवराम जानबा कांबळे. हे एक दलित साहित्यिक आहेत व ज्यांनी समाज सुधारकाचे काम केलेले आहे. दुसरं नाव येतं दया पवार. दया पवार ह्या आत्मकथन बलूतचे लेखक आहेत, ज्यांनी मागासवर्गीय अनुभवांचे जिवंत चित्रण त्यात केलेले आहे. राजकारण, शिक्षण, साहित्य, कला, समाजकार्य या अशा अनेक क्षेत्रांमध्ये मांग समाजानं आपली ओळख निर्माण केली आहे. आजचा मांग समाज. आव्हाने आणि संधी. आज मांग समाजात मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाली आहे. शहरी भागात शिक्षण, नोकरी, व्यवसायामध्ये त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. तथापि ग्रामीण भागात अजूनही खालील समस्या भेडसावत आहेत. त्यात पहिलं म्हणजे जातीय शोषण आणि सामाजिक भेदभाव. दुसरं शिक्षणाचा अभाव. तिसरं बेरोजगारी व आर्थिक मागासलेपण. चौथं राजकीय प्रतिनिधित्व कमी असणं. तरीही समाजामध्ये जागृती वाढत आहे. युवा पिढी नव्या दृष्टीनं सामाजिक प्रश्नांकडे पाहत आहे आणि आत्मसन्मानानं उभी राहत आहे. मांग पूर्वी कोण होते? या प्रश्नाचं उत्तर फक्त ऐतिहासिकदृष्ट्या शोधणं अपूर्ण ठरेल, कारण हा प्रश्न त्यांच्या अस्तित्वाशी आणि स्वाभिमानाशी आणि समाजातील स्थानाशी संबंधित आहे.
मांग समाज हा एक शूर, मेहनती आणि कौशल्यपूर्ण समुदाय आहे. त्याला इतिहासात अन्यायानं उपेक्षित करण्यात आलं, पण त्यांनी ते सहन करूनही आपली ओळख टिकवली आणि नव्या युगात प्रगतीकडे वाटचाल सुरू ठेवली. आज मागासवर्गीय समाजामध्ये आवाज बुलंद होत आहे आणि मांग समाजातही त्यात अग्रभागी आहे. त्यांच्या इतिहासाचे स्मरण करणं, त्यांची संस्कृती, परंपरा आणि संघर्ष समजून घेणं हे केवळ अभ्यासाचं नव्हे, तर सामाजिक न्यायाचं कर्तव्य आहे. ज्यांनी कधी काळी गाव वाचवला, ज्यांच्या ढोलाच्या आवाजानं इतिहास घडला, त्या समाजाला आपण कधी-कधी समजू शकत नाही. प्रत्येक समाजाचा इतिहास असतो, संघर्ष असतो आणि अभिमानही असतो. मित्रांनो, आज आपण ज्या इतिहासातून गेलो, तो केवळ शब्दांचा खेळ नाही, तर तो आपल्या पूर्वजांनी रक्ताने आणि घामाने लिहिलेला एक संघर्ष आहे. ज्या समाजाने अंगावरती कोडे ओढून घेतले, पण स्वाभिमान कधीच विकला नाही, ज्यांनी उन्हातान्हात राबून या मातीची सेवा केली, तो समाज म्हणजे मातंग. कधीकधी अण्णाभाऊंच्या लेखणीतून पाझरलेलं दुःख असो किंवा लहुजी वस्तादांच्या छाताडात धगधगणारं स्वराज्य प्रेम, हे सगळं आज आपल्या अस्तित्वात सामावलेलं आहे. आज आपण कुठेही असलो, कितीही मोठे झालो, तरी आपल्या मुळांना विसरून चालणार नाही. कारण ज्यांच्या पाठीशी असा तेजस्वी इतिहास असतो, त्यांना कुणासमोर झुकण्याची गरज नसते. हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश फक्त माहिती देणं नव्हता, तर आपल्या आत निजलेल्या त्या स्वाभिमानाला पुन्हा जागा करणं हा होता. जाण्यापूर्वी फक्त एकच सांगेन, वारसा जपायला शिका, कारण आजची पिढी त्या वाघाची लेकरं आहेत, ज्यांनी कधीच हार मानली नाही. जर या व्हिडिओने तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श केला असेल, तर या गौरवशाली इतिहासासाठी एक लाईक नक्की करा. हा वारसा घराघरात पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन ऐतिहासिक माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या भावना कमेंट्समध्ये नक्की मांडा. पुन्हा भेटू आपल्या माणसांच्या गोष्टी सांगायला. जय मातंग, जय लहुजी.